नमस्कार, मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर आणि कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, व्यवहार म्हटलं की प्रत्येकाला फसवणूक होण्याची भीतीही असतेच. आणि जर तुमची देखील कोणी अशी फसवणूक केली असेल आणि तुम्हाला मात्र आता कोर्टाची पायरी चढायची आहे, त्याच्या विरुद्ध कोर्ट केस करायची असं तुम्ही ठरवलं असेल, तर तुमच्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत आज आपण ते पाहणार आहोत. सर्वात पहिला ऑप्शन म्हणजे कॅन्सलेशन डीड. जो खरेदी विक्रीचा दस्त तुम्ही नोंदवला होता, तो आपण कोर्टाकडनं कॅन्सल करून घेऊ शकतो. म्हणजे कोर्टाकडे आपण असा न्याय मागू शकतो की जसं आम्ही जो हा दस्त नोंदवला होता, जी जागा आम्ही विकली होती किंवा जो फ्लॅट आम्ही विकला होता किंवा जो फ्लॅट आम्ही खरेदी केला होता, जी जागा आम्ही खरेदी केली होती, त्या दस्तामध्ये ठरल्याप्रमाणे, त्या ॲग्रीमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या ॲग्रीमेंटमधल्या सगळ्या अटी शर्ती आम्ही पाळलेल्या आहेत. पण पुढच्या व्यक्तीने त्या जागेचा आम्हाला ताबा दिला नाही, त्या फ्लॅटचा आम्हाला ताबा दिला नाही किंवा आम्हाला त्या जागेचे पैसे दिले नाही किंवा त्या फ्लॅटचे जे पैसे होते ते दिले नाही. याला आपण कॅन्सलेशनसाठी दावा दाखल करणे असं म्हणतो. सेकंड ऑप्शन आहे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करणे. याच्यामध्ये आपण कोर्टाकडे अशी मागणी करतो की जे साहेब, आम्ही ठरल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली आहे. यांना जागेचा ताबा दिला किंवा यांना पैसे दिले, फ्लॅटचा ताबा दिला किंवा फ्लॅटचे पैसे दिले. डिपेंडिंग अपॉन तुम्ही कोण आहात, तुम्ही सेलर आहात, परचेसर आहात, तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स लागू पडतात. तर आपण स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये कोर्टाकडे अशी मागणी करतो की जज साहेब, आम्ही ठरल्याप्रमाणे प्रत्येक अटी आणि शर्ती पाळल्यात आणि पुढचा व्यक्ती ठरल्याप्रमाणे अटी शर्तींचं पालन करत नाही. तर तुम्ही असा आदेश पारित करा, या मेहरबान कोर्टाने असा आदेश पारित करावा ज्याच्यामध्ये पुढच्या व्यक्तीला त्या अटी शर्तींचं पालन करणं हे कंपल्सरी असेल. असे दोन प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे असतात.